एक मोठी बातमी समोर येते आहे। मुंबई महापौर पदाबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय। आपला महापौर व्हायला पाहिजे असं स्वप्न आहे, देवाच्या मनात असेल तर तेही होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय। गद्दारी करून त्यांनी विजय मिळवला आहे, तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असा हल्लाबोल त्यांनी केलाय। या पापाला मराठी माणूस कधी क्षमा करणार नाही। मात्र तुम्ही अभिमानाने लढा, तुम्ही निष्ठेसाठी लढलात, त्यामुळे तुमचा अभिमान असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। आपल्याकडे तन मन यांच्याकडे फक्त धन आहे, आपण शक्तीच्या बळावर त्यांना घाम फोडल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। ही शक्ती अशीच एकत्र ठेवा, पुढच्या पिढीला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल असंही ठाकरे यावेळी म्हणाले। ही लढाई संपलेली नाही, जिद्द महत्त्वाची आहे आणि ती कोणीही विकत घेऊ शकत नाही। जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। आम्ही फक्त गुरुचं पात्र आहोत। सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे आणि माझं स्पष्ट मत आहे, आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपू हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही। कारण सर्व सामदामदंड भेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकते। निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो, म्हणजे जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो, त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, देवाच्या मनात असेल तर तेही होईल। एक गोष्ट नक्की की आपण तो जरी आपल्याला गाठू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे। तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर, मराठी माणूस कधी क्षमा नाही करणार। मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळेजण निष्ठेने लढला। अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची, खाण्याची, फिरण्याची कसलीही जशा त्यांनी सोयी सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकतो। कारण तन मन धन, आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे, आणि आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्याने घाम फोडलेला आहे। आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ही शक्ती अशीच एकजुटीने एकत्र ठेवा, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील, दादा असेल, ताई असेल, हे गद्दार जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही, हा अभिमानास्पद उल्लेख तुमचा केला जाईल। हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे। असेच सोबत राहा, लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे, शेवटी जिद्द महत्वाची असते। जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी हलवू नाही शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही। त्या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू, मला तर त्याची काही चिंता वाटत नाही। सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो। असेच एकत्र राहा, मजबूतीने राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।